मित्रांनो, कापूस पिकातील तण नियंत्रण करणं सध्याच्या काळात खूप गरजेचं आहे. मित्रांनो, 2 प्रकारचे तणनाशकं मी तुम्हाला इथं सांगतो. ज्यावेळी तुमच्या कापूस पिकातील गवत 2 ते 4 पानावर असतं, तर अशा टायमाला तुम्ही पायरीथायोबॅक सोडियम आणि क्विझोलोफॉप इथाइल हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं चांगलं तणनाशक निवडू शकता, ज्याच्यामध्ये हिटवीड मॅक्स या नावाचं तणनाशक आहे. 400 मिली प्रति एकरासाठी तुम्ही हिटवीड मॅक्सचा वापर करू शकता. हे डायरेक्ट तुम्ही कापसावरती उडालं तरी सुद्धा तुमच्या कापूस पिकाला काही अडचण नाही. परंतु जे पुढचं तणनाशक सांगतोय तर ते तुमच्या कापूस पिकावरती आपल्याला उडू द्यायचं नाही. फक्त जे काही 2 बेडच्या मध्ये आपल्याला या तणनाशकाचा वापर करायचा आहे. कापसावर जर उडालं तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा कापूस पीक सुद्धा जळून जाऊ शकतो. मित्रांनो, एक हुड लावून आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये या तणनाशकाचा फवारणीमध्ये वापर करायचा. हे थोडं स्वस्त आहे आणि जे गवत वरती आलेलं आहे, ज्या गवताचे पान आहेत, तर ते पूर्णपणे जाळून टाकण्याचं काम करत. तर त्याच्यामध्ये तुम्ही पॅराकॉट डायक्लोराइड हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एखादं तणनाशक वापरू शकता, ज्याच्यामध्ये ओझोन या नावाचं तणनाशक येत आहे. तर 100 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी घेऊन फक्त एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हे तणनाशक वापरताना फक्त आपल्याला 2 साऱ्याच्या मध्ये जो काही मोकळी जागा असते तर त्याच्यावरतीच वापरायचं आहे. कापसावरती कुठल्याही प्रकारे उडू द्यायचं नाही. शक्यतो हुड लावून वापरा आणि वारं ज्यावेळेस कमी असेल तर अशा टायमाला या तणनाशकाचा फवारणीमध्ये वापर करू शकता. एकदम स्वस्त आहे. तुम्ही हा सुद्धा उपाय करा किंवा जे हिटवीड मॅक्स सांगितलंय तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता. ते डायरेक्ट कापसावरती उडालं तर आपल्या पिकाला कुठल्याही प्रकारे हानी पोहोचत नाही. धन्यवाद.